दोन दिवसापासून कुलूप लागलेले दिसत आहे। या ठिकाणी भरपूर संख्येने शेतकरी उपस्थित आहेत, आपल्या अडचणी सांगत आहेत। तर आपण कुठून आला? मी सरनोडी पांडा येथून आलेलो आहे। तर मी 9 ऑगस्टपासून ऑफिसला दोन चक्र मारतो। मी तातडीची फीस भरलेली आहे शेतीचे निश्चित करण्यासाठी। आज ताईला मला कसला पत्ता लागत नाही, ऑफिस बंद असते। आपण किती महिन्यापासून चक्र मारतो? 9 ऑगस्ट महिन्यापासून मी चक्र मारतो। नेहमीच इलेक्शन विधानसभेचं इलेक्शन लागलं होतं म्हणून ते विधानसभेच्या कामासाठी गेले असतील असं म्हणतो। नेहमीच बंद ऑफिस बंद आम्ही तर काय करणार? काल साहेबांनी तहसीलदार साहेबांकडे तक्रार नोंदवली होती की आमची वरिष्ठांकडून भाडेपट्टा मिळत नाही। 2019-21 पासून भाडेपट्टा केला आहे आणि ते जुना भाडेपट्टा असल्यामुळं ते मागील बिल आहे असं सांगते। पण चालू हे साहेब कापसे जेव्हापासून इथं हजर आहेत तेव्हापासून यांनी काय केलं, ते भाडेपट्टा का मागणी केलेली नाही, वरिष्ठांकडे तक्रारी दाखल केल्यात का नाही, त्याचा खुलासा तहसीलदार साहेबांसमोर झालेला आहे का? त्यांनी आजपर्यंत असाच अहवाल दाखल केलेला नव्हता की आमचं मागील भाडेपट्टा भेटण्यासाठी। तो त्यांनी काल कुलूप लावल्यानंतर तहसीलदार साहेबांपुढे अहवाल दाखवला की आम्ही आज रोजला अहवाल वरिष्ठांना सादर करतो। इतक्या 3 महिन्यापासून जे होते का त्याच्यावर तुम्ही काय बोलू शकतो? त्याच्याबद्दल आम्हाला तर काय सांगतो माहिती, भाडेपट्ट्याचं कसं आहे माहिती नाही ना। बाया तू कुठून आला? काय काम होतं? मोजणीसाठी अर्ज करायचा। किती दिवस झाले? 3 दिवस झाले। ऑफिस बंद आहे? हां बंद। तुम्हाला काय बोलायचं? विठ्ठल शिंदे बोलतोय। येईल तेव्हा कुलपाचं येते, कुलप मोजणीसाठी पैसे भरायचे आम्हाला चलन, त्याच्या पाया सुद्धा चान्स नाही। किती दिवस आम्ही ह्याच पाठ घालायचं? कधीपासून चक्र मारतात? दिवाळीपासून ह्याच पाठ घालतोय आम्ही। अजून पण साहेब भेटलेच नाही तर साहेब कालपासून कुलूप लागले। कुलपच येते, कशासाठी कुलूप लावले काय माहिती आता आम्हाला सांगायलाच तयार, कळायलाच तयार नाही तर काय सांगा आपण। आपण सध्या या जागेच्या मालकाच्या समोर आलेलो आहे। मालकांकडून आपण जाणून घेऊ की यांनी कुलूप का लावलेला आहे कार्यालयाला। तर आपलं नाव? महावीर ओंबळे। तर आपण या भूमी अभिलेख कार्यालयाला टाळे लावले, त्या टाळे लावण्याचं कारण काय? काय सर, मी 2017 पासून ऑफिस रेंट साठी दिलेलं आहे यांच्या ऑफिससाठी। तर मला ही भाडं 2017 ते 19 पर्यंत दिलं, पण 19 पासून 22 पर्यंत भाडं दिलेलं नाही। मी ह्यांना वारंवार वकिलामार्फत नोटीस दिल्या आहेत, तहसीलदार मार्फत दिलेले आहेत। मी 17 सप्टेंबरला तर आत्मदहनाचा इशारा दिलाय की यार माझं भाडं द्या तुम्ही। भाडेपट्ट्याचा करार संपून 1.5 ते 2 वर्ष झाल्यात, ती भाडेपट्ट्याचा करार सुद्धा करायला तयार नाही। आणि आत्मदहनाचा इशारा दिला तरी 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे, त्या दिवशी सुद्धा हा जो अधिकारी आहे त्याला अब्सेंट, इथं झेंडा फडकायला सुद्धा नाही, ऑफिस सुद्धा उघडलं नव्हतं। आणि का तर मी आत्मदहनाचा इशारा दिला, का दिला तर माझे भाडे भेटणार म्हणून। या अधिकाऱ्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा वरिष्ठांकडे केलेला आहे का नाही? काही केलेलं नाही, फक्त पिस्कॉन करतात, पुढे टाकतात। कसं मी रोज यांना मी भेटतोय, पण रोज म्हणजे आज झाले उद्या येईल, आज झाले असं मिनिमम 7 ते 8 महिने होऊन गेले या गोष्टीला। कुलूप लावून किती दिवस झाले? कुलूप मी जवळजवळ ह्यांना आज 2रा दिवस आहे। गेल्या महिन्यात मी कुलूप लावलं होतं, 17 सप्टेंबरच्या वेळी अगोदर कुलूप लावलं होतं, 15 ऑगस्टच्या अगोदर बी लावलं होतं कुलूप। आणि हे काय म्हणतात की मी प्रोसिजर करताय कसले नेमकं? आज 10 महिने झालं तरी प्रोसिजरच म्हणतात हे। आणि प्रत्येक वेळेस कुठल्या तरी पुढाऱ्याला मध्ये घालतात, मला दमदाटी करतात आणि ऑफिस उघडायला लावतात। काल तुम्हाला तहसीलदार साहेबांनी बोलवलं होतं, काल तिथं निर्णय काय घेण्यात आला? तहसीलदार साहेबांची गेलतो आम्ही, तहसीलदार साहेबांनी पण 2दा रिक्वेस्ट करून उघडायला सांगितलं होतं ऑफिस, त्यावेळेस मी 2दा उघडलं होतं। सप्टेंबर महिन्यात बी उघडलं होतं, परत ऑक्टोबर महिन्यात बी उघडलं। त्यावेळेस तुम्हाला भाडे किती दिलं? त्यावेळेस त्यांनी 10 रुपये भाडं दिलेलं नाही मला। पूर्ण थकीत भाडे किती आहे तुमचं? 7.5 ते 8 लाखापर्यंत पूर्ण थकीत भाडे आहे माझ्या।
त्याच्यामध्ये आता तुम्हाला काहीच मिळालं काहीच मिळालं नाही. माझं हे जे लोन आहे ना बँकेचं, ते बँकवाले मला जास्त कार्य केल्यामुळे मी काही न इलाच्या कारणास्तव मी ऑफिस बंद केलेलं आहे. म्हणजे बँकेचे तुम्हाला नोटीस आली? बँकेचे मला नोटीस आलं. मी जरी आज नाही नोटीस केलं तर बँकवाले उद्या 100% सेल करणार आहे ती इमारत. आपण पाहिली शेतकऱ्यांची व्यथा काय, त्यांच्या अडचणी काय आणि जे जागेचे मालक आहेत त्यांचं म्हणणं काय हे आपण सध्या पूर्ण ऐकून घेतलेलं आहे. आणि तहसीलदार साहेबांनी काय कारवाई केली त्याच्याकडे आता नागरिकांचं लक्ष राहणार आहे. यावरती तहसीलदार साहेब कोणती कारवाई करू शकते किंवा यांचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्याच्यावर कुठली कारवाई करणार आहेत. कॅमेरामॅन फारुख शेखसह विजय मेहर, न्यूज मराठी.